नमस्कार, टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहे चमचमीत व रस्सेदार सोयाबीनची भाजी। बरेच वेगळे मसाले वापरून आज आपण बनवणार आहे सोयाबीन ही रेसिपी। तर व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा। तर ही प्रोटीनयुक्त रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया। तर इथे मी 50 ग्रॅम सोयाबीनचे वडे घेतलेले आहेत, म्हणजेच भांड्याने मोजायला गेला तर 1 वाटी इथे मी सोयाबीन घेतलेले आहे। आता सोयाबीन पटकन नरम होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 ग्लासे गरम पाणी यामध्ये टाकायचे। गरम पाणी या सोयाबीनमध्ये टाकल्याने काय होतं तर सोयाबीन हे पटकन भिजतात। हवं तर तुम्ही थंड पाण्यामध्ये पण सोयाबीन भिजवू घेऊ शकता, पण थंड पाण्यामध्ये सोयाबीन भिजवायला फार जास्त टाइम लागतो, म्हणजे किमान 1-1.5 तास तर लागतातच थंड पाण्यामध्ये भिजवायला। त्यामुळे सोयाबीन हा पटकन भिजण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलाय। आपल्याला 15 मिनिटं हे साईडला ठेवायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण हे बनवून घ्यायचे। त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी हे ओलं खोबरं टाकते। मी खोबऱ्याचे पातळ असे काप करून टाकलेले आहे। त्याचबरोबर थोडीशी फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा इंच आलं टाकले, 1 मोठा चमचा जिरे। आता हे सर्व आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी 2 ते 3 चमचा पाणी यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पाणी टाकल्याने काय होतं तर हे पटकन बारीक होतात, फाईन प्युरी याची बनते। तर त्यासाठी 2 ते 3 चमचा, फार जास्त पण नाही, फक्त 2 ते 3 चमचा यामध्ये पाणी टाकून आपल्याला असं बारीक असं करून घ्यायचे। हे मसाले बारीक करून होईपर्यंत आपला येथे सोयाबीन सुद्धा चांगला असा भिजलेला आहे। हे पहा, याचे 2 तुकडे होत आहेत, म्हणजे सोयाबीन चांगला गरम पाण्यामध्ये भिजलेला आहे। तर आपण भाजी बनवायला आपण लगेच सुरू करूया। तर त्यासाठी मी येथे गॅसवर 3 टेबलस्पून तेल कढईमध्ये टाकलेले आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा इतका आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली पाहिजे। मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली तर त्याचा फ्लेवर हा भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे अगोदर मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडून घ्यायची। त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकायचे। आता हे आपल्याला लो टू मीडियम हीटवर चांगलं हे कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फार जास्त याला डार्क सुद्धा करायचं नाही, थोडासा 1 मिनिटभर कांदा हा तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला बरेच काही मसाले यामध्ये टाकायचे असल्यामुळे कांदा फार जास्त पण आपल्याला भाजायचं नाही। थोडासा हलकासा रंग आला तर त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकायचे। तर हे पहा, अशा प्रकारे मी कट करून घेतले। तुम्ही कोणत्याही लहान मोठ्या साईजमध्ये कांदा टोमॅटो चिरून घेऊ शकता, पण हे परतवत असताना यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने काय होतं तर कांदा आणि टोमॅटो हा पटकन सॉफ्ट होतात, नरम होतात। त्यामुळे भाजीच्या अंदाजानुसार आपण जेवढे मीठ टाकतो ना तेवढेच मीठ आपल्याला अगोदर कांदा आणि टोमॅटो परतून घेत असताना टाकायचं, म्हणजे कांदा हा पटकन शिजतो आणि टोमॅटोसुद्धा पटकन नरम होतात। कांदा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये मिठाचा फ्लेवर हा उतरतो, त्यामुळे अगोदर कांदा टोमॅटो परतून घेत असताना मीठ टाकायचं। हे पहा, कांदा आणि टोमॅटो हा पटकन नरम झालाय। आपण टोमॅटोसुद्धा चांगला असा आपण परतून घेतलाय। तर यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण बनवलेलं ना ते सर्व आता यामध्ये टाकायचे। आता हे सुद्धा आपल्याला चांगला असं परतून घ्यायचे। हे सर्व मसाले कच्चे असल्यामुळे आपल्याला चांगले हे परतून घेणं गरजेचं आहे।
मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटण तयार केलेले ते सर्व कच्चे असल्यामुळे आपल्याला चांगलं परतून घेणं हे गरजेचं आहे। तर आपल्याला मीडियम हीटवर हे चांगलं 2 ते 2.5 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचे। मसाले हे तेलामध्ये छान असे परतून घेतल्याने भाज्या हे खूप छान होतात, कोठेही बिघडत नाही। त्यामुळे अगोदर हे सर्व कच्चे मसाले तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगलं परतून घ्यायचे। 2-2.5 मिनिटं मीडियम हीटवर चांगलं असं आपण हे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहे। तर त्यासाठी मी येथे 1 चमचा लाल मिरची पावडर टाकले। भाजीला चांगला कलर येण्यासाठी येथे मी लाल मिरची पावडर टाकले। त्याचबरोबर येथे मी अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचा इथे काळं तिखट हे मी टाकत आहे। हे घरगुती साठवणीचा मसाला आहे, त्यामुळे यामध्ये फक्त काळा तिखट, लाल मिरची पावडर आणि हळदच मी येथे वापरत आहे। तुमच्याकडे तुम्ही भाज्यांमध्ये इतर काही मसाले ॲड करत असाल, म्हणजे धने पावडर, जिरे पावडर, काही कच्चे मसाले, ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। पण हा साठवणीचा घरगुती मसाला असल्यामुळे मी फार जास्त मसाले हे वापरलेले नाही। छान असे सुके मसाले देखील आपण छान असे तेलामध्ये परतून घेतले। आता हे सोयाबीन आपल्याला पूर्ण यामध्ये टाकायचे, पण लक्ष ठेवायचं सोयाबीन यामध्ये टाकताना सोयाबीनमध्ये आपण जे पाणी भिजायला ठेवलेलं ते सर्व पाणी अगोदर निथळून काढायचं आणि फक्त सोयाबीन यामध्ये टाकायचं आहे। आणि चांगलं हे या मसाल्यांबरोबर आपल्याला 2 ते 2.5 मिनिटं चांगलं हे मीडियम हीटवर परतून घ्यायचे, म्हणजे हे सर्व मसाले या सोयाबीनला चांगले हे लागले जातील आणि आतपर्यंत हे मसाले सोयाबीनमध्ये परतून घेत असताना मुरले जातील। त्यामुळे सोयाबीन हे मसाल्यांबरोबर चांगलं असं परतून घ्यायचे। आता छान असं आपण हे तेलामध्ये चांगले हे या मसाल्यांबरोबर परतून घेतलेले आहे। तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी येथे 1 ग्लासभर इतका गरम पाणी यामध्ये टाकत आहे। गरम पाण्याचाच यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे, थंड पाण्याचा यामध्ये आपल्याला अजिबात वापर करायचा नाही। जर आपण थंड पाणी यामध्ये टाकले तर भाजीला कलर पण चांगला असा दिसणार तर नाहीच आणि कट देखील या भाजीला येणार नाही। कोणत्याही रस्सा भाजी हे बनवत असताना यामध्ये गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा असतो। त्यामुळे मी येथे 1 ग्लास हे गरम पाणी टाकलेलं आहे आणि भाज्या हे पटकन शिजतात। ते पहा, भाज्याला पटकन सुद्धा उकळी आलेली आहे। भाजीला उकळी येईपर्यंत भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। थोडंसं पाणी देखील यामध्ये आटलेले आहे। तर आपण वरून थोडीशी लास्टला बारीक चिरून कोथिंबीर यामध्ये आपण कट करून टाकूयात आणि हे सर्व अजून एकदा आपण मिक्स करून घेऊयात। तर हे पहा, आपली सोयाबीनची झटपट रेसिपी हे बनवून तयार झालेली आहे। रेसिपी दाखवत असताना मी पुन्हा रेसिपी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे तुमची ही रेसिपी कुठे फसायला नको। तर येथे सोयाबीनची भाजी हे बनवून तयार झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये झटकीपट ही भाजी बनवून तयार होते आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी हे खूप मोठा चांगला ऑप्शन आहे। त्यामुळे तुम्ही जरूर ही भाजी बनवून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तर एक लाईक करायला सुद्धा अजिबात कंजूसी करू नका। एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन एक सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। ते एकदम तुमच्यासाठी फ्री आहे। त्यासाठी बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।